वेलकम टू द सपना झोन स्कूल चॅनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज मी तुमच्यासाठी इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा घटक संच चाचणी दुसरीचा पेपर घेऊन आलोय। हा पेपर पाहूया आपण। समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या बाजू 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर आहे, तर ते चौकोनाची परिमिती किती असेल याचं उत्तर 14 सेंटीमीटर, पण परिमितीच्या सूत्राने तुम्हाला हे काढून बघायचे। 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी टिंबटिंब असेल, तर ती असणार आहे 5 वर्गमुळात 2। बघा, 5 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या बाजू म्हणजे त्याचं जर कर्ण काढायचं तर त्याला पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागतं। तिथे जो काटकोन त्रिकोण मिळतो त्याच्या आपलं जे पायथागोरसचं प्रमेय आहे की कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, तिथे एका बाजूचा वर्गाच्या ठिकाणी 5च माप घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग पण 5च। ओके, कारण दोन्ही बाजूंची लांबी 5-5च येणार आहे आणि मग कर्णाच्या वर्गाचा आपण माप करतो ते 5 वर्गमुळात 2। तर त्रिकोणाच्या सर्व कोन दुभाजकांच्या संपात बिंदूला काय म्हणतात? ओके, तर परित्रिज्या, आंतरत्रिज्या, आंतरवर्तुळ की परिवर्तुळ, ज्याला इथे उत्तर त्याने मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं। वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावरती असलेल्या वर्तुळातील जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या टिंबटिंब असेल 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर की 15 सेंटीमीटर। ओके, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। आयताच्या लगतच्या बाजू 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहेत, तर आयताच्या कर्णाची लांबी शोधा। समांतर भुज चौकोन एबीसीडी मध्ये कोन ए बरोबर x आणि बी बरोबर 3x अधिक 20 अंश असेल, तर कोन ए व बी चे माप काढा। पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर आहे, त्याच वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 48 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती? आणि समांतर भुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 20 सेंटीमीटर व 48 सेंटीमीटर आहेत, तर समभुज चौकोनाच्या बाजूची लांबी काढा। ओके, हे प्रश्न सोडवायचे, 3 प्रश्न सोडवायचे, 6 मार्काचे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत। पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। त्रिकोण पीक्यूआर मध्ये बिंदू एक्स हा बाजू पीक्यूचा मध्यबिंदू आहे, बाजू एक्झेड समांतर बाजू क्यूआर आणि रेख XY समांतर बाजू पीआर, तर पीक्यू बरोबर 20 सेंटीमीटर, तर YZ ची किंमत शोधा। ओके, नीट आकृती बघा। ओके, चला पान 2 वरती जाऊ। आता आपण पुढचा पेपर बघू। पान 2 वरती दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण XYZ मध्ये XY बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 सेंटीमीटर आणि XZ बरोबर 6.9 सेंटीमीटर, तर त्रिकोण XYZ काढून त्याचे अंतर्वर्तुळ काढा। आकृतीमध्ये मोठ्या वर्तुळाची जीवा AB लहान वर्तुळास बिंदू A, P आणि Q मध्ये छेदते, तर दाखवा की AP बरोबर BQ। आता पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी एक उपप्रश्न सोडवा। वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो, या विधानाची सिद्धता लिहा। ओके, आणि आता शेवटचा प्रश्न बघा काय, दोघांपैकी एकच सोडवायचं, मग हा सोडवा किंवा हा दुसरा प्रश्न। दुसऱ्या प्रश्नामध्ये फक्त रिकाम्या जागा आहेत तेवढ्याच भरायच्यात आपल्याला, तर ह्या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित पद्धतीने सोडवा। ओके, तर मित्रांनो प्रश्नपत्रिका मी दाखवलेली आहे, तुम्ही सोडून बघा। काय अडत असेल, काही समजत नसेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा, मी तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन। आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तर येत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।